हॅलो स्टुडंट, मायसेल्फ अनघा टीचर. आज आपण इयत्ता 8वी मराठी विषयातील संतवाणीमधील रूप पाहता लोचनी हा अभंग शिकणार आहोत. या अभंगाच्या पहिल्या भागात संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन व त्यांचे साहित्य याचा परिचय करून घेतला. या भागात या अभंगाचा भावार्थ व स्वाध्याय यांचा अभ्यास करणार आहोत. आपण संतवाणीच्या पहिल्या भागामध्ये अभंग म्हणजे काय हे पाहिलंच आहे. आता आपण इथे थोडक्यात अभंग म्हणजे काय याचं विवेचन करूया. अभंग शब्दाचा अर्थ भंग न पावणारा, कधीही भंग न पावणारा तो अभंग असेही अभंगाचे महात्म्य सांगितले जाते. अभंगाची सुरुवात खऱ्या अर्थाने संत वाङ्मयीन काळात झाली असे म्हटले जाते. सर्वसामान्य माणसाला अंधश्रद्धा, अज्ञानाच्या बाहेर काढण्यासाठी आणि भोंदूगिरीवर कडाडून टीका करण्यासाठीही संतांनी अभंगाचा उपयोग केला. अशा या अभंग रचना प्रकाराचे स्वरूप आपणास पाहता येईल. संतांनी रचलेली प्राचीन मराठी कविता ही अभंग किंवा ओवी या प्राकृत छंदातून व्यक्त झालेली दिसून येते. अभंगातून प्रामुख्याने परमेश्वराच्या भक्तीचे पडसाद उमटलेले दिसतात. किंबहुना अभंग म्हणजे ईश्वर भक्ती, त्याचे गुणगान, त्याची महिमा शक्ती. आता आपण रूप पाहता लोचनी हा अभंग विस्ताराने पाहूया. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. सर्व सुखाचे आगरू, बाप रखमा देवीवरू. अभंगाची पहिली ओळ आहे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. रूप म्हणजे अ फॉर्म, म्हणजेच एखाद्या गोष्टीचे दिसणारे स्वरूप. लोचन म्हणजे आईज, डोळे. साजणी म्हणजे डिअर फ्रेंड्स, सखी, मैत्रीण. आता आपण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी ह्या ओळीचा भावार्थ बघूया. विठ्ठलाच्या दर्शनाने समाधान पावलेले संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विठ्ठलाच्या सुंदर रूपाचे दर्शन या डोळ्यांनी मी घेतले आणि मला खूप सुख झाले आहे. सुख झाले हो साजणी, येथे साजणी म्हणजे मुक्ताई. इथे अभंगाची दुसरी ओळ आहे तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. इथे बरवाचा अर्थ आहे गुड, म्हणजेच चांगला. आता आपण या अभंगाची दुसरी ओळ तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा या ओळीचा भावार्थ बघूया. विठ्ठलाच्या दर्शनाने समाधान पावलेले संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो हा विठ्ठल किती चांगला आहे, तो हा माधव म्हणजेच विठ्ठल खूप चांगला आहे. इथे ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलाचे कौतुक करत आहेत. अभंगाची तिसरी ओळ आहे बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. इथे सुकृत म्हणजे गुड डीड्स, म्हणजे चांगली कामे. जोडीचा इथे अर्थ आहे गॅदर्ड, म्हणजे एकत्र येणे. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी ह्या ओळीचा भावार्थ आहे विठ्ठलाच्या दर्शनाने समाधान पावलेले संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खूप पुण्यकर्म म्हणजेच चांगली कर्मे घडली म्हणून विठ्ठलाबद्दल आवड, प्रेम निर्माण होते. अभंगाची चौथी आणि शेवटची ओळ आहे सर्व सुखाचे आगरू, बाप रखमा देवीवरू. इथे आगरूचा अर्थ आहे स्टॉक, म्हणजेच साठा.
सर्व सुखाचे आगरू बापू रखमा देवीवरू ह्या ओळीचा भावार्थ पाहूया. विठ्ठलाच्या दर्शनाने समाधान पावलेले संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सगळ्या सुखाचे हा बाप रखमा देवीवर म्हणजेच विठ्ठल आगर म्हणजेच साठा आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगरू बाप रखमा देवीवरू. आता आपण या अभंगाचा सार पाहूया. आळंदीहून निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता ही 4 भावंडे पहिल्यांदा ज्यावेळी पंढरपूरला आली, त्यावेळी विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला. या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी. मुक्ताला ते कौतुकानं साजणी म्हणत आहेत. त्यावर मुक्तानं विचारलं, दादा, विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला, तर इतकं इतर लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही? तुम्ही म्हणता तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, तसं इतर लोकांना का वाटत नाही? त्यावर ज्ञानोबा म्हणाले, मुक्ते, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. अगं मुक्ता, पूर्वजन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते. म्हणजे नीती धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल. तुला सांगतो, सर्व सुखाचे आगर हा विठोबाच आहे. हा विठोबा केवळ मूर्तीत नसून चराचरात भरलेला आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवरू. मुलांनो, आता माझ्यासोबत हा अभंग सुरात म्हणा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. सर्व सुखाचे आगरू बाप रखमा देवीवरू. सर्व सुखाचे आगरू बाप रखमा देवीवरू. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी. सुख झाले हो साजणी. सुख झाले हो साजणी. आता आपण रूप पाहता लोचनी या अभंगावरील स्वाध्याय सोडूया. पहिला प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे, कोणत्या गोष्टीमुळे सुख झाले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात? ह्याचे उत्तर आहे, डोळ्यांनी विठ्ठलाचे रूप पाहिल्यामुळे सुख झाले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पुढील प्रश्न आहे, विठ्ठल आवडण्याचे कोणते कारण ज्ञानेश्वर महाराज देतात? ह्याचे उत्तर आहे, हातून चांगली कर्मे झाली होती हे विठ्ठल आवडण्याचे कारण ज्ञानेश्वर महाराज देतात. दुसरा प्रश्न आहे, पुढील आकृतिबंध पूर्ण करा. विठ्ठलासाठी आलेले अजून एक नाव. रखुमा देवीवरू. विठ्ठलासाठी आलेले अजून एक नाव रखुमा देवीवरू. तिसरा प्रश्न आहे, पुढील शब्दातून विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा आणि शब्द आहेत सुख, नावड, थोडे, दुःख, आवड, बहुत. आता मुलांनो, मी इथे 3 शब्द लिहिते, सुख, नावड, थोडे. सांगा बरं ह्याचे विरुद्धार्थी शब्द. सुख याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? दुःख. बरोबर. नावडचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? आवड. बरोबर. आणि थोडेचा विरुद्धार्थी शब्द बहुत. अगदी बरोबर. सुख याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? दुःख. बरोबर. नावडचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? आवड. बरोबर. आणि थोडेचा विरुद्धार्थी शब्द बहुत. अगदी बरोबर. मुलांनो, आशा आहे की तुम्हाला रूप पाहता लोचनी हा अभंग तुम्हाला समजला असेल व विठ्ठलाच्या किंवा देवाच्या दर्शनाने तुम्हाला ही म्हणावेसे वाटेल रूप पाहता लोचनी. चला तर मग पुढील भागात भेटूया आणखीन एक अभंग बोले तैसा चाले शिकण्यासाठी. धन्यवाद.